नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंडा पुलाव. त्या अंडा पुलावसाठी लागणारे साहित्य इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तसेच 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, दही, तूप, बिर्याणी मसाला, अख्खा खडा मसाला घेतलेला आहे. तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, लवंग घेतलं आहे. इथे आपण घरचे मसाले घेतलेले आहेत. हळद, चवीपुरतं मीठ, काश्मीरी मसाला, आगरी मसाला, गरम मसाला आणि एव्हरेस्टचा शाही पुलाव मसाला घेतलेला आहे. तसंच इथे मीडियम आकारामध्ये एक मोठा कांदा कापून घेतलेले आहेत आणि इथे मी 6 ते 7 अंडी घेतलेली आहेत. प्रथम आपण अंड्यांना असे आडवे तिडवे उभे असे काच करून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आपल्या अंड्यांना काही खाचा पाडून झालेला आहेत. अशा मी उभे लांब अशा चिरा मारून घेतलेला आहेत. तर आता मी एका साईडला कुकर गरम करायला ठेवलं होतं. कुकर आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण आता सर्वात प्रथम तूप टाकणार आहोत. तूप आपलं चांगलं गरम होत आलं की यामध्ये आपण सर्वात प्रथम आपण यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे. तूप गरम झालं की याच्यात सर्वात प्रथम आपण तेजपत्ता टाकणार आहोत. तेजपत्ता गरम मसाला टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आहे लवंग, चक्रीफूल, दालचिनी, दगडी फूल, मोठी विलायची, हे सगळे मसाले आहेत. हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कापलेला लांब असा पातळ असा कापलेला कांदा टाकणार आहोत. कांदा आपण चांगला शिजून द्यायचा आहे. चांगला नरम होईपर्यंत कांदा असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. ही रेसिपी झटकन आणि पटकन होणारी आणि चविष्ट अशी आहे. तुम्ही बघू शकता आता आपला कांदा ऑलमोस्ट शिजलेला आहे. यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत. मिश्रण एक प्रकारे चांगले एकत्रित करून घेणार आहोत, जेणेकरून लसूण, अद्रक आणि मिरची ही चांगली तुपामध्ये परतून निघेल. तुम्ही बघू शकता आपला आता हे लसूण मिरचीची पेस्ट पण चांगली तेलामध्ये परतली आहे. याच्यामध्ये आता आपण 2 टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. टोमॅटोची प्युरी आपल्याला जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे, चांगली शिजून घ्यायची आहे, जेणेकरून टोमॅटोच्या प्युरीमधलं पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल. तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या टोमॅटोची प्युरी शिजून झालेली आहे. त्याला मस्त असं तूप सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण छान असं तेलाची तरी येईपर्यंत चांगलं टोमॅटोची प्युरी शिजून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण हा बिर्याणीचा मसाला घेतला आहे सुहानाचा, तो मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर हे जे आपण मसाले घेतले आहेत, हळद, चवीपुरतं मीठ, एव्हरेस्टचा पुलाव मसाला, गरम मसाला, आगरी मसाला आणि मसाला, हे सर्व मसाले एकत्रित करून आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता तेल अजिबात दिसणार नाही तुम्हाला. तूप चांगल्या प्रकारे आपल्याला मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता यामध्ये मी थोडीशी दही टाकत आहे. दही टाकल्याने कसा फ्लेवर पण येतो आणि ग्रेव्ही पण होते. ग्रेव्ही थोडी थिक होते. तुम्ही
बघू शकता आपला मसाल्याचा कलर काय मस्त आलेला आहे आणि मसाल्याला पण छान असं तेल सुटत चाललेलं आहे। आता यामध्ये आपण जी अंडी घेतली होती ती मिक्स करणार आहोत आणि चांगले मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घेणार आहोत। तसंच आपण इथे घेतलेले तांदूळ आहेत तेही मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून छानपैकी 3 शिट्या होईपर्यंत थांबूया। 3 शिट्या झाल्यानंतर आपला भात छानपैकी असा रेडी होईल। तुम्ही बघू शकता आपला अंडा पुलाव रेडी झालेला आहे। भात पण बघा किती सुटसुटीत झालेला आहे। तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। साधी आणि सोपी आपला अंडा बिर्याणी, अंडा पुलाव रेसिपी तयार आहे। चला मग, स्वस्त खा, मस्त रहा।